महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। या शपथविधी सोहळ्याला लाडक्या बहिणींची उपस्थिती खास लक्षणीय होती, मोठ्या प्रमाणात होती। त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स घेऊन मुस्लिम महिला सुद्धा या शपथविधी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी पार पडला। या शपथविधी सोहळ्याला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याला लाडक्या बहिणींचीही उपस्थिती लक्षणीय होती। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला मोठ्या संख्येने या शपथविधी सोहळ्याकरता उपस्थित होत्या। ही योजना अशीच चालू राहावं, 5 वर्षे हे सरकार असंच खूप चांगल्या पद्धतीने चालावं आणि महिलांनी खूप जास्तीत जास्त लाभ व्हावा, याच्यासाठी या सर्व महिला आलेल्या आहेत। ये योजना 5 वर्ष तक मतलब और चालू रहे, हम लोग को लाभ मिलता रहे और मिल भी रहा है, हम लोग उसका लाभ उठा रहे हैं, हम लोग खुश हैं। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला मुस्लिम महिला देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर्स घेऊन या शपथविधी करता आल्या होत्या। लाडकी बहीण योजनेसारख्या चांगल्या योजना महायुतीने आणल्याचा आणि त्याचा आपल्याला लाभ झाल्याची प्रतिक्रिया या महिलांनी दिली। देवेंद्र सर के इसमें आए पहली बार हम लोग। अच्छा, पर इस इलेक्शन में तो बहुत कुछ कहा गया। जी हाँ, कहा भी गया और कर रहे भी है ना जी। हम लोग को सुविधा मिली है। आप लोगों को पता पिछले कितनी चीज़ें मतलब हुई है, और अभी मेन तो सबसे मेन लाड़की बहना। कोई जितने लोग बैठे, जितनी चली, लेकिन आज पहली बार जो बोले भी है वो करे भी है जी। या सोहळ्याकरता उपस्थित मुस्लिम नागरिकांची संख्या ही लक्षणीय होती। ही निवडणूक हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर लढवली गेली असा आरोप महाविकास आघाडीने केला होता। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेवरून अनेक प्रश्न महाविकास आघाडीने उपस्थित केले होते। मात्र असं असताना मुस्लिम समाजाच्या महिला आणि लाडक्या बहिणींनी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावत विरोधकांच्या आरोपांना एक प्रकारे उत्तर दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महायुती सरकारच्या शपथविधीनंतर राज्यभरात कार्यकर्त्यांनी जंगी सेलिब्रेशन केलं। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी फटाके फोडले, पेढे वाटले आणि जल्लोष साजरा केला। आपण गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर या विदर्भातली दृश्य पाहतो आहोत, तर इकडे मावळ, नाशिक, जळगाव ही खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातली दृश्य पाहतो आहोत। महाराष्ट्रात सर्वत्र कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीचा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं। तिकडे अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। काही खात्यांच्यामध्ये काही बदल होऊ शकतात असं मात्र त्यांनी सांगितलं। पुढच्या 5 वर्षात बदल्याचं नाही तर चांगल्या सकारात्मक बदलाचं राजकारण जनतेला पाहायला मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली। विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे। माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू। मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाहीये, तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं आहे। त्यामुळे हे खरं आहे की विरोधकांची संख्या कमी आहे, पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही। त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे 5 वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील। सीएम म्हणजे कॉमन मॅन असं आवर्जून सांगणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं एक नवीन समीकरण सांगितलंय। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि कॅबिनेटच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळेला मी अजिबात नाराज नाही असं शिंदे यांनी स्पष्ट केलं। महायुतीला मिळालेली सत्ता ही जनसेवेचं साधन असून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनाही पूर्ण सहकार्य करू असं ते म्हणाले।
खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून आमच्या मते जनतेसाठी जनसेवेचं साधन आहे. सत्ता हे जनसेवेचं साधन आहे. अशा प्रकारचं काम आम्ही केलं. कारण मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार, काय मिळालं, पुढे काय मिळणार, ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही काम केलं. आणि ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही सरकार देखील स्थापन केलं. जनतेचं सरकार जनतेसाठी.